नमस्कार. हा माझा पहिला व्लॉग आहे. दिवाळीनिमित्त यावर्षी रील बनवण्यासाठी मी औचित्यवाडीला चाललो होतो. मागच्या 1 वर्षापासून मी इंस्टाग्रामवर कॉन्टेंट क्रिएट करतो आहे. तो कॉन्टेंट क्रिएट करतानाची प्रोसेस पण इंटरेस्टिंग असते. सो मी त्याचा ब्लॉग यूट्यूबवर शेअर करणार आहे. साधारण 2 तास वाट बघितल्यावर माझी बस पुण्याच्या चांदणी चौकात रात्री 2 वाजता आली. मुदल तिट्याला उतरल्यावर नितीन मला घ्यायला येणार होता. नितीन सोळांपूरमध्ये मला घ्यायला आला आणि औचित्यवाडीकडे जायचा आमचा प्रवास चालू झाला. गणपती विसर्जन करतो. वाडीत पोचायच्या आधीच या काकांकडे बघून लक्षात आलं की भात काढणीचा सीझन चालू झालाय. दिवाळीतला किल्ला यावरती मी यावेळेस इंस्टाग्रामचं रील बनवणार होतो. प्रो आहे का? 16 Pro Max माझ्या मित्रांनी घेतलेला. हा 2 महिने वापरला, विकून टाकला. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊन येवो नवी उमेद नवी आशा. तर आता एकीकडे प्रत्येक घरामध्ये फराळ बनवायला सुरुवात झाली आणि एकीकडे मुलांची किल्ला बनवायला सुरुवात झाली. आणि मी शूटिंगसाठी तयार झालो. तुमचे इंस्टाग्रामवरती अकाउंट असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन माझं अकाउंट चेक करू शकता, पी प्रणव नावाने. तिकडे तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझे बाकीचे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. नितीनच्या आईनी आळवड्यांची भाजी बनवली होती. त्याचा व्हिडिओ मी लवकरच यूट्यूबवर टाकणार आहे. चांगली दिसते. किल्ला मस्त झाला. मग मुलांनी जुन्या कॅलेंडर आणि ब्रोशर पासून पतंग बनवायला चालू केलं. तू मोठा माणूस आंजा डिंके पैसे गावात नाही पोळ्या घेता. तुला एक कमेंट ती शुभांगी पोळ्या घेतात त्याची. तुला एक कमेंट आली एका लेडीजची. ताई कोण म्हणजे तुमच्या गावातले आहेत काय? मला त्यांच्या हातच्या पोळ्या नाही भारी वाटत. त्यांच्या हातच्या पोळ्या मला खायचे. ते बघतात की व्हिडिओ दिसते अंडी वाढत्याला करत्याला. होय ते बघितलं बघतात की. म्हणजे मी आता त्याने म्हणजे हे असते बटन म्हणजे सबस्क्राईब फॉलो म्हणून. अशा प्रकारे माझा शूटिंगचा दिवस संपला आणि शेवटी शंकरपाळे खाऊन माझा परतीचा प्रवास चालू झाला.
लवकरच परत काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे यूट्यूबसाठी. येतो. बाय बाय.